राज्याच्या विधानसभेमध्ये आज राज्याच्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी घोषणा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेमधील अनेक जाचक अटी या रद्द केल्याची घोषणा केली आहे। राज्याच्या विधानसभेमध्ये आज राज्याच्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी घोषणा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेमधील अनेक जाचक अटी या रद्द केल्याची घोषणा केली आहे। 50,000 ऐवजी 2 लाख रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा मार्ग आता यामुळे मोकळा झालाय। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। नियमित कर्जफेडीच्या अटीमध्ये सुद्धा बदल झालेला आहे। काही नियम सुद्धा बदललेले आहेत, शिथिलता आलेली आहे। मात्र कर्जाची प्रत्यक्ष अंमलबजावणी नेमकी होणार तरी कधी या संदर्भात संभ्रम कायम आहे। अटी हटल्या पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी कधी जमा होणार पाहूया। याचा रिपोर्टपेक्षा जास्त महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते त्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी। संगीत जून 30 पर्यंत होणाऱ्या कर्जमाफीवरून नवनव्या तारखा सरकार दरबारी पडत असताना आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकरी बांधवांना काहीसा सुखद धक्का दिलाय। सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या अनेक जाचक नियम आणि अटींमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। 27चा जो नियम आहे, महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय। यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। 50,000 ऐवजी आता 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2,02,627 चे पीक कर्ज भरण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे। 2026 मध्ये कर्ज न भरलेल्या पण आधीच्या 3 पैकी 2 वर्ष नियमित परतफेड केलेले शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत। महायुतीच्या आमदारांच्या मागणीनंतर आता अटीत हे बदल करण्यात आले। 40 लाख शेतकऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त अटींशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। अटी हटवल्याने राज्यावर 4 ते 5,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे। याच अटी रद्द करण्यासाठी रोहित पवार यांनी पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी बसत आंदोलन केलं होतं। आज अटी रद्द झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं की 2019 ची अट आम्ही काढत आहोत। सर्वांनाच 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आणि जे रेग्युलर असणारे शेतकरी, जे 14 लाख शेतकरी असतात त्यांना 26-27 ची अट टाकण्यात आली होती ती सुद्धा काढणार असं जे घोषित केलं। मी मनापासून सर्व शेतकऱ्यांचा आभार व्यक्त करतो। ज्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचे आभार व्यक्त करतो। महात्मा फुलेपेक्षा जास्त शेतकरी नेत्यांनीही या निर्णयाचं स्वागत करत सरकारला कानफिचक्या दिल्यात। आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागतं अशी प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांमधून येते। पेक्षा जास्त किसान सभा, वेगवेगळ्या शेतकरी संघटना आणि शेतकरी नेते, त्याचबरोबर विरोधी पक्षातले अनेक नेते यांनी आवाज उठवला। त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने या 2 अटी शर्ती रद्द करण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याच्या शक्यता वाढलेल्या आहे। लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेचं आणि आंदोलनाचं म्हणणं अशा प्रकारे ऐकून घेऊन जो सकारात्मक प्रतिसाद राज्य सरकारने अंशतः दिलेला आहे त्याबद्दल राज्य सरकारचं किसान सभेच्या वतीनं मी अभिनंदन करतो। जवळपास 35 मुद्द्यांची चर्चा या बैठकीमध्ये झाली। सरकारने सांगितलं की तुमच्या मुद्द्यांना घेऊन आम्ही सकारात्मक आहे। काही मुद्द्यांच्या बाबतीत आम्ही लागलीच मार्ग काढू, त्यामध्ये कर्जमुक्तीचा मुद्दा, पीक विमाचा मुद्दा आणि इतरही मुद्दे 8-10 दिवसात सरकार काय निर्णय घेतं त्याची आम्ही वाट बघू। सरकारनं जर का ह्या कर्जमाफी योजनेत बदल केले नाही किंवा पीक विम्याच्या बाबतीत निर्णय घेतला नाही तर आता आम्ही मुंबईमध्ये मोजके लोक विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला, पण आता 8-10 दिवसात निर्णय घेतला नाही तर हजारो लाखोच्या संख्येने मुंबईत आम्ही शेतकरी येऊ आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, अशा पद्धतीची आमची भूमिका असेल। पेक्षा जास्त एकीकडे जाचक ती रद्द झाल्या असल्या तरी त्वरित कर्जमाफी पदरात पडेल याची कुठलीही शाश्वती सध्या दिसत नाही। कारण कर्जमाफीमध्ये आता आयकर विभागाची एंट्री झाली आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। राज्य सरकारनं केंद्राकडून आयकर भरणा करणाऱ्यांची माहिती मागवली आहे आणि केंद्राकडून डेटा आल्यानंतरच कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे। आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात येण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जातीय। या मुद्द्यावरून मात्र काँग्रेस नेत्यांनी सरकारला धारेवर धरलंय। सरकारचं कौतुक करणारे रोहित पवारही यात मागे नाहीत। ही फसवी कर्जमाफी आहे, यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच नाहीये, त्यामुळे हे तारीख पे तारीख चालली। शेतकरी हंगामाची वाट बघतोय, त्याला कर्ज मिळत नाहीये। शेतकरी आणि आता हंगाम सुरू झालेला आहे खरीपाचा, आणि खरीपाचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही
कर्जमाफी झाली म्हणून शेतकऱ्यांनी पैसे भरले नाहीत, आज त्याच्या घरात काही नाही आणि त्याला तुम्ही फसवताय, त्याची दिशाभूल करताय, हे पाप आहे. हे सरकारला हे भोगावं लागेल. इतका अक्षम्य पाप या सरकारकडून शेतकऱ्याच्या संदर्भात होताना दिसते. सरकार तारीख पे तारीख देत आहे, याचा अर्थ सरकार तारीख देत आहे, याचा अर्थ सरकारचा दिवाळा निघालेला आहे आणि यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला निघालेला आहे आणि यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आहे. सरकार या कर्जमाफीच्या माध्यमातून बँकांचा फायदा करायला निघालेले आहे. वसुली अधिकारी झालेली आहे सरकार. तुम्ही हे पहिले कर्ज भरा, नंतर आम्ही तुमचं कर्ज माफ करू, या पद्धतीच्या अटी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि फक्त 25% शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे, 75% शेतकऱ्यांचं कर्ज माफ या सरकारच्या घोषणेमध्ये होणार नाही. कर्जमाफीसाठी आधी जून 30ची तारीख दिली गेली, नंतर 5 जुलैची तारीख, पण दोन्ही तारखा उलटून गेल्या तरीही कर्जमाफी काही झालेली दिसत नाहीये. आता मुख्यमंत्र्यांनी अटी शर्तीचं जोखड मानेवर उतरवलंय. आता फक्त पुढची तारीख द्या अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे. तारीख पे तारीख हा कर्जमाफीचा खेळ लवकरच संपावा हीच त्या पांडुरंगाकडे प्रार्थना.